बोरियों में कचरे की तरह पड़ा यह कागज़ कोई रद्दी नहीं बल्कि स्कूल लिविंग सर्टिफिकेट और अन्य महत्वपूर्ण दस्तावेज है। ये हाल है नवी मुंबई मनपा शिक्षण विभाग के अंतर्गत चल रहे नवी मुंबई महानगर पालिका स्कूलों में रखे लिविंग सर्टिफिकेट्स और महत्वपूर्ण दस्तावेजों का। आज नवी मुंबई मनपा मुख्यालय में एरोली के विधायक गणेश नाइक और मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे के बीच संपन्न बैठक में शुभांगी पाटिल ने कहा कि जब नवी मुंबई महानगर पालिका स्कूलों में वर्ष 1962 या उससे पूर्व के स्कूल लिविंग सर्टिफिकेट की मांग की जाती है, तब नागरिकों को नवी मुंबई महानगर पालिका स्कूल व्यवस्थापन की लापरवाही का खामियाजा भुगतना पड़ता है और बदले में दस्तावेजों का ऐसा हाल देखने को मिलता है। इतना ही नहीं, उन्होंने महानगर पालिका के डिजिटलाइजेशन की कलई खोलते हुए कहा कि इस घटना का संज्ञान लेते हुए आयुक्त कठोर कदम उठाए और दस्तावेजों को महफूज रखने की उत्तम व्यवस्था करने का काम करे। आमच्या तुर्ब्याचे एक पालक आहेत, रामचंद्र अण्णा गरत म्हणून पालक आहे। त्यांची मिसेस आणि ते गेले वर्षभर सातत्याने शाळेत त्यांच्या मुलीला जात पडताळणीसाठी एक डॉक्युमेंट्स हवे होते, दाखला हवा होता त्यांचा लिव्हिंग सर्टिफिकेट। पण वर्षभर जात आहेत तर त्या शाळेत सांगितलं जातं की आमच्याकडे क्लार्क नाहीये कोणी, मग आमच्या शिक्षकांना जेव्हा असतील अवेलेबल तेव्हा तुम्हाला दिलं जाईल। वर्षभर ते लोक खेफा घालत होते। त्याच्यानंतर माझ्याकडे त्यांच्या मिसेस आल्यानंतर त्या आणि मी काल शाळेत गेली तर अक्षरशः इतकी दुरावस्था आहे त्या पेपरची की पूर्ण पेपर एका बॅगमध्ये भरलेले आहेत आणि त्याच्या पत्रावले अक्षरशः झालेले आहेत। ही परिस्थिती नुसत्या तुर्ब्याच्या शाळेतलीच नाही आहे, पालिकेच्या शाळेतली तर पालिकेतल्या इतरही शाळा ज्या आहेत आपल्या सर्व नवी मुंबईभर त्यांची सेम परिस्थिती मला हे काल त्यांच्याकडनं ऐकायला भेटलं की मॅडम जेवढ्या पालिकेच्या आपल्या जेवढ्या शाळा आहेत तेवढ्यांचे 62 सालचे डॉक्युमेंट्स किंवा त्याच्या आधीचे किंवा त्याच्यानंतरचे जेवढे लोकांचे डॉक्युमेंट्स आहेत लिव्हिंग सर्टिफिकेट त्यांची ही दुरावस्था झालेली आहे। ते पेपर पूर्ण असे फाटलेले पत्रावले झाल्यासारख्या अशा अवस्थेत आहेत। पण मग ह्याला जबाबदार कोण? आज लोक विनाकारण त्यांना त्रास होतो, विनाकारण खेपा घालाव्या लागतात, शाळेत त्यांचे पाळत जगतात। त्यांच्या मुलांना आता शाळा म्हणजे कॉलेजेस सुरू होत आहेत तर जात पडताळणीसाठी कॉलेजमध्ये पालकांचे लिव्हिंग सर्टिफिकेट लागत असतात। अशा स्वरूपात लोकांनी का हा त्रास सहन करावा? एकीकडे आपण सांगतो की आपली महानगरपालिका हे उच्च स्तरावर आहे, खूप सुविधा देते, मग पण ह्याच्याकडे का दुर्लक्ष होतो? आज आपण शाळेसाठी इतक्या सुविधा पुरवतो पण हे एक महत्त्वाची बाब आहे की लिव्हिंग सर्टिफिकेट कुठेही त्याची आवश्यकता पडली जाते। मग अशा बाबतीत आयुक्त साहेबांना आणि नाईक साहेबांच्या माध्यमातून दरवेळेस नाईक साहेब नव्या मुंबईतील वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडत असतात। त्यांच्या माध्यमातून आजच्या मीटिंगमध्ये मी हा प्रश्न आयुक्त साहेबांसमोर मांडलेला आहे ना, नक्कीच त्याच्यातनं मार्ग निघेल मी आशा करते। शुभांगी पाटिल द्वारा उठाए गए इस गंभीर मुद्दे को लेकर आयुक्त ने आश्वासन दिया कि जल्द से जल्द इस मुद्दे पर प्रशासन द्वारा ठोस और कड़क कदम उठाए जाएंगे। ब्यूरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क।